जोरदार पावसात राघव, जो की एक शेतकरी मुलगा असतो, साधा, शांत आणि मेहनती, एका रात्री शहरातून कामावरून घरी परतताना तो वादळी पावसात अडकतो. त्याला घरी जायला खूप उशीर झाला होता, पण या वादळी पावसामुळे त्याला पुढे जाता येत नव्हते. अरे देवा, एकतर या प्रवासाने आज खूप दमलोय, त्यात हा वादळी पाऊस आणि त्यात ही थंडी. आता काय करू मी? हे जंगल, हा पाऊस, त्यात थंडी पण वाढतेय. रात्रीचे 12 वाजून गेलेत. आई पण काळजी करत बसली असेल माझी. अचानक राघवला त्या जंगलात एक प्रकाश दिसतो. त्याला आश्चर्य वाटतं. तो थोडा चालत पुढे गेल्यावर त्याला एक पडकी झोपडी दिसते. झोपडीचा दरवाजा त्याला उघडा दिसतो. तिथं कोणाच तरी घर दिसतंय, पण या जंगलात एकटं घर थोडं विचित्र वाटतंय. कोण राहत असेल इथे? काय करायचंय मला? या वादळी पावसात इथे आसरा मिळाला तर बरं होईल. मग पहाटेस इथून निघून जाईल. या वादळी पावसात आराम करायची सोय होईल, या आशेनं राघव त्या झोपडीकडे जातो. दरवाज्यात उभा राहून तो मनातल्या मनातात विचार करतो की या झोपडीत जाणं योग्य राहील की नाही. पण पावसाकडे बघून तो आज जाण्याचा निर्णय घेतो. कुणी आहे का घरात? या पावसात मला मदत हवी आहे. बाहेर खूप अंधारी आहे, त्यामुळे प्रवास करता येत नाहीये. कुणी आहे का? तेवढ्यात एक अत्यंत सुंदर मुलगी दरवाजा समोर उभी राहते आणि म्हणते, कोण पाहिजे तुम्हाला? राघव तिला पाहून थबकतो. तिचं सौंदर्य बघून तो मोहित होतो. तो तिला बघताच त्याचं भान हरवत ती मुलगी परत राघवला विचारते, कोण पाहिजे तुम्हाला? राघव भानावर येतो आणि म्हणतो, मला ते मी वादळात अडकलोय. खूप जोरात पाऊस आहे आणि रात्र पण झालीये. रस्ता पण दिसत नाहीये. मला लांबून उजेड दिसला. एका रात्रीचा आश्रय मिळेल या आशेनं इकडे आलो. मला इथं आजच्या दिवस आश्रय मिळेल का? पण एवढ्या रात्री तुम्ही इथे कसे? या जंगलात रस्ता भटकलात का? मी राघव, ढोलपूर गावातला आहे. मी शेतकरी आहे. शहरात कामानिमित्त गेलो होतो, पण येता येता रात्र झाली आणि या पावसात प्रवास करणं शक्यही नाही. जर इथे एक रात्र आश्रय मिळाला तर मी सकाळीच निघून जाईल. हो हो, नक्कीच या. तुम्ही काळजी करू नका. बाहेर या पावसात थांबणं चांगलं नाही. राघव आणि ती मुलगी घरात येऊन बसतात. घरात त्याला दुसरं कोणीच दिसत नाही. तो घराकडे बघून म्हणतो, तुम्ही कोण? आणि तुम्ही या जंगलात एकट्याच राहतात का? तुम्हाला भीती नाही वाटत का? आमच्या गावात जर एखादा जंगली प्राणी आला तर सगळं गाव घाबरून जातं, पण इथे तर तुम्हीच जंगलात राहतात. काय करू शकतोय? लाचारी आहे म्हणून इथे राहावं लागत आहे. मी माया. आमच्या गावात आग लागली होती. सगळं गाव जळून खाक झालं. लोकांची घरं, शेती, जनावरं जळून खाक झाली. सगळं गावच उद्ध्वस्त झालं आणि त्यात माझे आई बाबा पण. दुसऱ्या गावात राहायला गेले, पण एकटी मुलगी म्हणून कोणी राहायला जागा नाही दिली. मग शेवटी या जंगलात या जुन्या घरात राहायला लागले. तिचे बोलणे ऐकून राघवला खूप वाईट वाटलं. तो उदास झाला. त्याला तिच्यावर दया आली. तो त्या विचारात मग्न झाला. तेवढ्यात माया म्हणते, खूप रात्र झाली आहे. तुम्ही आराम करा. जर काही पाहिजे असेल तर मला आवाज द्या. आणि तुम्हाला भूक लागली असेल तर मी काहीतरी खायला आणून देते. नाही, नको. मी येताना रस्त्यात ढाब्यावर थांबलो होतो. तिथेच जेवण केलं. तुम्ही जा, आराम करा. जर मला काही लागलं तर मी देईल आवाज. माया तिथून जाते आणि तिच्या खोलीत जाऊन झोपते. राघव बाजेवर पडून झोपायचा प्रयत्न करतो. थोड्या वेळानं त्याला पैंजनाचा आवाज येतो. तो उठून बसतो आणि विचार करतो की एवढ्या रात्री कोण असेल बाहेर. असं विचार करत तो बाहेर जातो. बाहेर पाऊस थांबला होता. तो बाहेर येताच त्याला माया बाहेर दिसते.
तुम्ही एवढ्या रात्री बाहेर काय करताय? मला झोप येत नव्हती म्हणून म्हटलं जरा बाहेर फिरावं. थोडा पाऊस थांबला म्हणून बाहेर फिरायला आले होते. पण वातावरण बघून वाटतंय की परत पाऊस येईल. हो, आता तर मला पण वाटतं आहे मी बरं झालं थांबून घेतलं इथं. नसतो थांबलो तर तुमच्याशी भेट नसती झाली. ज्याला जिथे भेटायचं असतं तो त्याला तिथे नक्कीच भेटतो. ते दोघे बऱ्याच वेळ गप्पा मारत बसतात. राघवला माया आवडलेली असते आणि मायाकडे बघून सांगता येईल की तिलाही राघव आवडला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी राघवला जाग येते. बाहेर पाऊस थांबलेला असतो. आता त्याला घरी जावं लागेल म्हणून तो उदास होतो, कारण त्याला मायाला सोडून जायची इच्छा होत नव्हती. पण तरी आई घरी वाट बघत असेल हा विचार करून तो मायाचा निरोप घ्यायला जातच असतो. तेवढ्यात माया त्याच्यासाठी चहाचा कप घेऊन आली. अरे तुम्ही उठलात? मी तुम्हालाच चहा द्यायला येत होते. हे घ्या चहा. राघव चहाचा कप घेतो. त्याला मायाचा निरागस चेहरा बघून तिला एकटीला सोडून जायचं मन होत नव्हतं. तो मनातल्या मनात विचार करतो की आपण हिला आपल्यासोबत जर घेऊन गेलो तर. पण ती येईल का सोबत? त्याला राहवलं नाही आणि तो मायाला म्हणतो, तुम्हाला राग नसेल येणार तर एक विचारू का? हो, विचारा ना. तुम्ही असे किती दिवस जंगलात एकट्या राहणार इथे? त्यापेक्षा तुम्ही माझ्यासोबत माझ्या घरी चला. माझ्या घरी माझी आई आणि मीच राहतो. तुम्ही आल्या तर आईलाही आनंद होईल आणि तुम्हालाही सोबत होईल. हे ऐकून माया थोडी गोंधळते. ती राघवकडे बघते. तिच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो आणि ती म्हणते, मी तुमच्यासोबत? तुमच्या गावातले लोक काय विचार करतील आपल्याबद्दल? नको, मी इथंच बरी आहे. माझ्यामुळे तुम्हाला त्रास नको. प्रेमात पडायला वेळ लागत नाही. राघवला माया स्वप्नातील देवीस वाटली. राघव लगेच मायाच्या जवळ जातो आणि तिच्या समोर प्रस्ताव ठेवतो. माया, माझ्याशी लग्न करशील? मला तू बघता क्षणीच खूप आवडली होतीस आणि तुला इथे एकटीला सोडून मला नाही जायचं. मी तुझा खूप चांगला सांभाळ करेन. तू इथे या जंगलात एकटी राहू नकोस. तू माझ्यासोबत माझ्या घरी चल. मायाच्या डोळ्यात आश्चर्य होत आणि थोडी भीतीही होती. तिला काय बोलू हे कळत नव्हतं. आई बाबा गेल्यावर मला खूप एकटं वाटत होतं. या जंगलात एकटीने राहायला भीतीही वाटत होती. तुम्ही मला हे बोलून खूप आधार दिला. पण तुम्हाला खात्री आहे? आजपासून तुझी जबाबदारी माझ्यावर. तू निश्चिंत होऊन माझ्यासोबत चल. आपण लग्न करू. माझ्या आईला पण खूप आनंद होईल. मला वाटलं होतं की देवाने माझं सगळं हिरावून घेतलं, पण त्या देवालाच माझी काळजी, जे त्याने तुम्हाला माझ्यासाठी पाठवलं. मी तयार आहे लग्न करून तुमच्या सोबत तुमच्या घरी यायला. पण विचार करा, जर मी तुमच्या सोबत आली तर परत तुम्हाला कधीच नाही सोडणार. असं म्हणून माया राघवकडे बघते. राघवला खूप आनंद झालेला असतो. आणि मग एक अनोखं लग्न झालं. देव, माणसं, साक्षीदार कोणीच नव्हतं. फक्त प्रेम आणि एक अंधारलेलं जंगल. त्या दोघांनी त्या जंगलातच एकमेकांना फुलांची माळ घातली आणि लग्न केलं. राघव आणि माया दुसऱ्या दिवशी राघवच्या घरी जायला निघतात. सकाळची वेळ असल्यानं हलकी थंडी होती. पाऊस होऊन गेल्यामुळे रस्त्याच्या आजूबाजूला हिरवगार झालेलं होतं. ते दोघे गप्पा मारत हळूहळू जंगलाच्या रस्त्यातून प्रवास करत होते. माया, तुला पहिल्यांदा बघितलं होतं ना, तेव्हापासून मी फक्त तुझाच विचार करत होतो. मन सारखं म्हणत होतं की आता आपण एकटं नाही राहायला पाहिजे. आता तू माझ्या सोबत आहे तर आयुष्य अजून आनंदाने जाईल. म्हणूनच मी तुमच्या सोबतच राहायला आले आहे. आता मला भीती नाही वाटत आहे. कोणीतरी आता माझ्या सोबत आहे. फक्त कधी एकटी नाही पडायचं आहे मला. आता मला माझं आयुष्य जगायला सोपं होईल. प्रवास करता पुन्हा रात्र होते.
सूर्य मावळत होता. त्याचा प्रकाश हळूहळू कमी व्हायला लागला होता. राघवच्या चेहऱ्यावर थकल्यासारखे वाटत होते, पण माया त्याच्या सोबत आहे म्हणून तो आनंदीही होता. नुकताच पाऊस होऊन गेल्यानं मातीचा सुगंधासोबत ते दोघे गावात पोचतात. गावाच्या पारावर गावातली काही लोक गप्पा मारत बसलेली असतात. ते त्यांच्या गप्पांमध्ये गुंग झालेले होते. गावच्या रस्त्यात गावातला एक माणूस उभा असतो. तो राघवला बघून म्हणतो, अरे राघवा, कुठे होतास तू? 2 दिवस झाले तू दिसला नाही. आम्हाला वाटलं की तू आता शहरातच थांबलास. तुझी आई तुझी काळजी करत होती. आणि ही कोण तुझ्यासोबत? पहिले तर हिला कधी इथं बघितलं नाही मी. नाही हो काका, आईला सोडून मी कसं शहरात जाऊन राहील? आणि माझी बायको आहे माया. आता ही आपल्या गावात राहणार आहे. बायको? कधी लग्न केलंस? कुठली आहे? कुठल्या घरची आहे? अहो काका, सगळं सांगतो, पण मला आधी घरी जाऊ द्या बरं. आई वाट पाहत असेल माझी. आणि आता आम्ही प्रवास करून दमलो पण आहे. उद्या भेटतो तुम्हाला. हो हो, घरी जा. आणि वादळी पावसाचे दिवस आहेत. काळजी घ्या. परत बाहेर कुठं जाऊ नका. आणि माया, तुझं या गावात स्वागत आहे बरं का. धन्यवाद काका. मला तुमचं गाव खूप आवडलं आणि आम्ही काळजी घेऊ. इथून कुठेच जाणार नाही आता. पण या वादळी वाऱ्यामुळे नेमकं काय होतं? माया, तुला नाही माहीत या वादळामुळे या गावात किती परिस्थिती वाईट होते ते. वाईट शक्ती अशा वेळेला खूप सक्रिय होतात. या वादळी वाऱ्यात नेहमी आपण आपल्या घरातच राहायला हवं. सावध राहा. कुठल्या अशा संकटात अडकू नका. तेवढ्यात पाऊस पुन्हा सुरू होतो. सगळे आपापल्या घरी जायला निघतात. ते दोघेही आता घराकडे जायला निघतात. रस्त्यातले लोक त्याच्याकडे आणि मायाकडे आश्चर्याने बघत होते. थोड्याच वेळात ते दोघे घराच्या दारात पोहोचतात. राघवा, तू तर काल येणार होतास ना रे, मग आला का नाही? तुला माहितीये ना, मला तुझी किती काळजी वाटत असते. कुठं होतास तू काल? या पावसात भिजला नाही ना? सगळं ठीक आहे ना बाळा? आणि ही कोण मुलगी आहे तुझ्यासोबत? आई ही तुझी सून आणि माझी बायको माया आहे. आई आश्चर्यानं मायाकडे बघत असते. राघव आईला घडलेलं सगळं सांगतो. आई ही एकटीच त्या घरात राहत होती, म्हणून मी तिला इकडे आणलं. मला माया आवडली होती म्हणून मी तिच्याशी लग्न केलं. ही आपल्या सोबत राहू शकते ना आई? ठीक आहे राघवा, आता तू लग्न केलंच आहेस तर ही इथे राहू शकते. आणि वाईट झालं रे हिच्यासोबत खूप. बरं झालं तू या वादळी पावसात हिला इकडे घेऊन आला असते. पण मला खूप विचित्र वाटते, हे सगळं अचानक कसं झालं? आई, भीती वाटणं स्वाभाविक आहे. पण आई, मला खूप छान वाटलं की तुम्ही मला इथे राहायला परवानगी दिली. मला स्वीकारलत. राघव, जा आराम कर. प्रवास करून दमला असशील. माया, तू पण जा, जाऊन आराम कर. आपण उद्या बोलू. राघव मायाला घेऊन आतल्या खोलीत जातो. माया, आजपासून हे घर तुझंच आहे असं समज. मी आशा करतो की तुला ही खोली आवडली असेल. तू खूप थकलेली दिसत आहेस. तू आराम कर आणि काही लागलं तर मला सांग. आणि ते दोघे झोपी जातात. मध्यरात्री राघवला खूप गाढ झोप लागलेली असते. तेव्हा त्याला अचानक परत पैंजनाचा आवाज येतो. तो उठून बसतो. त्याला खूप विचित्र वाटत होतं, कारण याआधी असं काही झालं नव्हतं. हा पैंजनाचा आवाज परत येतोय. एवढ्या रात्री भर पावसात कोण बाहेर फिरत असेल? तेवढ्यात राघवचं लक्ष माया जिथे झोपलेली होती तिकडे जातं. पण माया तिथे नसते आणि त्याला कळतं की हा आवाज मायाच्या पैंजनांचा आहे. माया बाहेर का गेली असेल? एवढ्या रात्री पावसात काय करत असेल? तिला नक्कीच काहीतरी हवं असेल. मी जाऊन बघतो.
आणि बाहेर जाऊन बघतो. अंगणातून तो बघतो की माया बाहेरून पावसात भिजून कुठून तरी येत होती. त्याला हे बघून थोडं विचित्र वाटतं. माया, तू एवढ्या रात्री कुठे गेली होतीस, तेही एवढ्या पावसात? या पावसात तर कोणीच बाहेर निघत नाही. सगळं ठीक आहे ना? सगळं ठीक आहे. मला नवीन जागा असल्यामुळे झोप येत नव्हती. बाहेर आले तर बाहेरचं दार उघडच होतं. बस तिचीच कडी लावून आले. तुम्ही काळजी नका करू, सगळं ठीक आहे. अरे माया, काही हरकत नाही. आमच्या गावात चोरी होत नाही. सगळ्यांच्या घराचे दरवाजे उघडेच असतात. तू काळजी नको करू, इथे सगळे सुरक्षित आहेत. चल जाऊन झोपू, आणि आता जर झोप नाही आली तर मला उठव. आणि ते दोघे त्यांच्या खोलीत जाऊन झोपतात. गावात राघवच्या लग्नाची बातमी वेगानं पसरते. पण त्यासोबतच अजून एका बातमीची चर्चा होत असते. ती म्हणजे सुरेश नावाचा एक माणूस नदीच्या किनारी पडलेला असतो. झालं असं की सकाळी काही लोक शेतात जात असताना त्यांना तो तिथे पडलेला दिसला. तो गावातला सुरेश नावाचा शेतकरी होता. त्याला बघून असं वाटत होतं की त्याच्या शरीराचा सगळा रंगच उडून गेलाय. कोणीतरी त्याची सगळी ताकद घेऊन टाकली असावी. त्याचं शरीर पांढरं पडलं होतं. गावातली सगळी लोक तिथे जमा झाली होती. सगळ्यांच्या चेहऱ्यावर भीती आणि गोंधळ होता. ही बातमी कळाल्यावर राघवही तिथे पोहोचतो. तो जेव्हा ते दृश्य बघतो तो स्तब्ध होऊन जातो. अरे देवा, सुरेशला काय झालं? त्याचं शरीर पांढर कसं पडलं? जसं की सगळी अंगातली ताकद निघून गेली. काय झालं असेल? मला तर काहीच कळत नाहीये. लवकर मदत बोलवायला पाहिजे. मदत बोलवायचा काही फायदा नाही राघव. सुरेश मेलाय. बघ ना, शरीरातली सगळी ताकद कोणीतरी काढून घेतल्यासारखं वाटतंय. मला पण नाही कळते की हे सगळं झालं कसं. सगळं एकदम अचानक आणि खूप विचित्र झाले. खूप पूर्वी एका गावामध्ये पण असंच झालं होतं आणि गावातली सगळी लोक हळूहळू मेली. सगळं गाव उजाड झालं. मी असं ऐकलंय की त्या गावात चेटकीण आली होती. ती माणसांना तिचा शिकार बनवायची. हे बघून मला तसाच काहीसा प्रकार वाटतोय. काका, तुम्ही पण ना कुठल्या गोष्टी सांगत बसलेत. असं कधी होत नाही. मी पण ऐकलं होतं हे. पण खरं तर त्या गावात आग लागली होती. मला तर हे प्रकरण थोडं वेगळं वाटत आहे. दुसऱ्या दिवशीही माया रात्री घराबाहेर गेली होती. राघवने विचारल्यास तिने झोप येत नसल्याचं सांगितले. आणि परत त्या दिवशीही गावात अजून एक माणूस अशाच प्रकारे मेलेला सापडतो. गावात आता खूप भीतीच वातावरण झालं होतं. लोक रात्रीचं बाहेर जायला घाबरायला लागली होती. गावकरी चर्चा करून गावात पंचायत बसवायचा निर्णय घेतात आणि रात्री पारावर पंचायत सुरू होते. आपल्या गावात अशी घटना पहिल्यांदाच घडली आहे. यापूर्वी अशी घटना कधी झालीच नाहीये. या गावात कोणी नवीन व्यक्ती आलाय का? सगळं एकदम विचित्र वाटत आहे. आपल्याला हे समजून घेणं खूप गरजेचं आहे की हे नक्की कसं झालंय. अरे काका, तुम्ही काळजी नका करू. असं काही नाही झाले. तुम्ही तर भूताच्या गोष्टी घेऊन बसले आहेत. गावात सगळं व्यवस्थित आहे. राघव, वाईट नको वाटून घेऊ. पण तूच तर काल तुझ्या बायकोला घेऊन आलास. आम्हाला जरा सांग की ती आली कुठून आणि ती नेमकी आहे कोण. तू मला काल परूनही सांगितलंस. काका, मी समजू शकतो तुमची काळजी, पण माया काही वाईट नाहीये. ती तर खूप निरागस मुलगी आहे. मला ती तेव्हा भेटली जेव्हा मी शहरातून गावाकडे येत होतो. पण या पावसात अडकलो होतो. तिचे आईबाबा तिच्यासोबत नाही राहिले. ती एकटीच राहत होती. तुम्ही अंधविश्वासात पडू नका. तिला फक्त एक सहारा पाहिजे आहे. राघव बाळा, तुला माहीत नसेल पण या वादळी पावसात जे सोबत भेटतं ते प्रत्येक वेळेला चांगले असतात असं नाही. अशा वेळेस विचित्र गोष्टी गावाच्या आजूबाजूला फिरत असतात. सावध रहा बाळा. गरजेपेक्षा जास्त भरोसा करू नकोस. गावात ही लोक राघवला सावध करत होती, पण राघव काही ऐकायला तयार नव्हता.
त्याला माया रात्री पावसात बाहेर कुठेतरी गेली होती ते आठवत होतं. पण त्याचं मन मानत नव्हतं. आणि ऐकलंही कसं? मायाच्या प्रेमात राघव आंधळा झाला होता. काका, माया तशी नाहीये जसा तुम्ही तिच्याबद्दल विचार करताय. पण तरी तुम्हाला शंका असेल तर मी आज बोलतो तिच्याशी. पंचायत संपल्यावर जातो घरी आणि बोलतो तिच्यासोबत. तुम्ही काळजी नका करू, सगळं साफ होऊन जाईल. राघव जेव्हा घरी पोहोचला तेव्हा आई घरात बाजेवर बसली होती. तो आईजवळ जाऊन आज घडलेलं सगळं आईला सविस्तर सांगतो. नदीकिनारी रमेश, नंतर दुसरा गावकरी, त्यांची अवस्था, गावातले लोक, पंचायत, माया रात्री बाहेर जाते, हे सगळं तो आईला सांगतो. हे ऐकून त्याची आई विचारात जाते आणि म्हणते, राघवा, मला तर ती आल्यापासूनच शंका येत होती. आता आपल्याला खरं काय आहे ते जाणून घ्यायची वेळ आलीये. तू आज रात्री मायाचा पाठलाग कर. बघ ती रात्री नेमकी जाते कुठे आणि काय करते. त्या रात्री राघवला काही झोप येत नव्हती. गावातल्या लोकांचं बोलणं त्याला सारखं आठवत होतं. तो विचार करत बसला, जर माया तशी नाहीये जशी ती दिसत आहे तर आज खरं काय ते माहीत करून घेतलंच पाहिजे. त्यानं मनात ठरवलं, यावेळेस मायाचा पाठलाग करायचा आणि खरं काय ते माहीत करून घ्यायचं. आणि राघव झोपायचं नाटक करतो. मध्यरात्री परत पैंजनाचा आवाज येतो. तो एकदम उठतो आणि मायाचा पाठलाग करायला बाहेर जातो. माया शेताकडे जायला निघते तेव्हा मात्र राघवच्या मनात भीतीचं सावट गडद होत चाललं होतं. एका शेतात शेतकरी पाणी देत होता. माया त्याला बघून त्याच्या दिशेनं जायला निघते. राघवही लपून तिचा पाठलाग करत असतो. आजूबाजूला घनदाट झाड होती आणि खूप जास्त शांतता. माया बिना मागे वळता चालत असते आणि थोड्या वेळाचं ती त्या माणसाजवळ जाऊन पोचते. राघव एका मोठ्या झाडामागे लपून बसला. माया त्या माणसाजवळ जाताच तिने त्याच्यावर उडी मारली आणि त्या माणसाला मारून टाकलं. राघव हे सगळं बघून थरथर कापत होता. तो खूप घाबरला. मायाचा चेहरा त्यानं बघितला. तो माणसासारखा पावलांनी घरी निघून गेला. तिच्या चेहऱ्या, हे देवी, आमची रक्षा कर. गावात 2 लोकांचा चेटकिनीमुळे मृत्यू झाला आहे. लोक खूप घाबरले आहेत. आई, आम्हाला मदत कर. या संकटातून आम्हाला वाचव. असं म्हणून तो देवीची पूजा करून आशीर्वाद घेऊन गावात जायला निघतो. तेवढ्यात शंकरला मंदिराचा पुजारी थांबवतो. थांब राघव, देवी नेहमी तुझ्यासोबत आहे. आज मी तुला एक मंत्र सांगतो, ज्याचा वापर करून तू त्या चेतकिनीवर मात मिळवू शकतोस आणि परत या गावात वाईट शक्ती येणार नाही. या मंत्राचा जाप कर. ओम क्रीम कालिकाये नमः आणि ही विभूती त्या चेतकिनीवर टाक. आई तुझी रक्षा करेल. आणि तू घरी जाऊन झोपायचं नाटक करतो. आणि माया रात्री शिकार करायला बाहेर पडते. पैंजनाचा आवाज येताच राघवही तिच्या मागे जातो आणि रस्त्यात तिला हटकतो. थांब माया, कुठे जात आहेस? ते आज पण मला झोप लागत नव्हती म्हणून फिरायला आले होते. बस, आता खोटं नको बोलूस माया. काल मी सगळं पाहिलं. तू त्या शेतकऱ्यावर कशी झडप घातलीस. त्याचं रक्त, त्याचा जीव, त्याचा आक्रोश, मी सगळं ऐकलं. तू कोण आहेस माया? माणूस नाहीस तू. काय आहेस? तुला आधीच सांगितलं होतं राघव, जर मी तुझ्या आयुष्यात आले तर तुला परत कधीच नाही सोडणार आणि तू मला इथून पळून लावणार होय. आतापर्यंत मला कोणी थांबवू शकलं नाही. तू मला थांबवणार. विचार केला होता की तुला सगळ्यात शेवटी मारेन, पण आता तुलाच आधी मरायचं आहे म्हटल्यावर ठीक आहे, आता आज तुलाच मारते. का केलंस हे सगळं माझ्याशी? गावातल्या लोकांचं काय? त्यांचा जीव का घेतलास? पाऊस जोरात वाढतो. राघव हातातली विभूती घट्ट पकडतो
त्याचं हृदय धडधडत असतं, भीतीने की प्रेमाने त्यालाच कळत नव्हतं. त्या प्रेमात तो अडकला होता, पण त्या प्रेमाचं रूप आता क्रूर आणि भयावह होतं. माया जवळ येते. तिच्या पैंजनाचा आवाज कर्णकर्कश होतो. तिच्या आसपासची हवा जळत असल्यासारखी चमकते. राघवच्या डोळ्यात पाणी आलं. त्या क्षणी त्याच्या मनात फक्त एकच प्रश्न होता, प्रेम जपायचं की गाव वाचवायचं. आणि मग राघवनं खिशातून ती देवीची विभूती काढली. माया, मी आजही तुझ्यावर प्रेम करतो, पण मी गावकऱ्यांची हत्या पाहत बसू शकत नाही. मी तुझ्या रूपावर प्रेम केलं होतं, तुझ्या रक्ताच्या भुकेवर नाही. ओम क्रीं कालिकाय नमः. ओम क्रीं कालिकाय नमः. मायाला त्या देवीच्या विभूतीनं त्रास होऊ लागतो. तिचं शरीर जळू लागतं. ती मदतीची विनवणी करते, पण तिला राघव मदत करत नाही. मी परत येईल राघव, मी हरू नाही शकत, मी परत येईल.